हॅलो. हॅलो. हा बोला. ताई झालं का जेवण? नाही जेवायचंय. कोण बोलतंय? मग मेसेज केलेला व्हॉट्सअपला रोहित आहे. अच्छा अच्छा अच्छा. बोला. काही नाही पोलीस भरतीची तयारी करतोय मी काम करीत करायचं ना मला अच्छा 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 ओके छान बघ छान ना छान. ही ईडब्ल्यू जर आपल्याला लागतं तर लांडे लागले नसते किती लांडे 180 पैकी 80 मार्कच लागायलेत बघ. दादा मी हेच सांगते ना रे बाबा. काय सांगायचं आता. जरांगेमुळे खरंच लय तुम्ही जे बोलते ना ताई युट्यूबला मला खरंच आवडलं. पहिल्यांदा तुझा राग येत होता जे आहे ते सत्य सांगतो. नंतर कळायलं बघ खरंच सत्य आहे. मी नाही रे दादा तुमची दुश्मन मला तेच सांगायचंय. सुरुवातीला ऐक तुझी म्हणजे सुरुवातीला मुंबईला बी सोबतच होतीस ना तू म्हणजे जरांगे पाटलाच्या सोबतच. हा. नंतर मला तू मग वाईट बोलायला मला वाटत होतो पण आता कळायला बघ ताई खरंच तुझं सत्य आहे. मी पार तो मुंबईला नाही मी तो मुंबईला जायच्या अगोदरपासून मी विरोधात आहे दादा त्याच्या. हो ना मी तेव्हा पण तो जेव्हा बसला ना तेव्हा मात्र मी त्याच्या बरोबरच होते. मी अगदी माझा भाऊ आजारी होता इतका सिरियस होता तरी मी त्याला समर्थन करत होते. मला अक्षरशः ना म्हणजे आता 6 महिन्यापूर्वी माझा भाऊ गेलाय इतका मनस्ताप दिला या लोकांनी आम्हाला की याच्या लोकांनी जे मला ट्रोल केलं ना त्याच्यामुळे माझ्या भावाला ना अटॅक आलेला आहे. त्याचे ते जे मेसेज आहे ना त्या लोकांनी केलेले मला बघितले ना माझ्या भावाला अटॅक आला इतकं म्हणजे आमच्या घराची एवढी हानी झालेली पण मी सोडलं नाही तरी का तर मला माहितीये माझा भाऊ गेला ना तरी सांगून गेलेला आहे की तुला थांबायचं नाहीये. कितीतरी भावांचं नुकसान होणार आहे आपल्या याच्यामुळे. लय नुकसान झालं नाही बघ ना लांडीची अवकाश सुद्धा नव्हती ना पोलीस भरतीमध्ये लागायच्या 17,000 जागे निघले नव्हते का आता. ईडब्ल्यूएस फक्त आपल्या मराठ्यांना सुद्धा कमी ही रद्द केले ईडब्ल्यूएस फक्त एससीबीसी दिले आणि ईडब्ल्यूएस राहिले फक्त या लांडण्यासाठीच आणि 150 पैकी फक्त 80 मार्कावर लागायला लागले त्याच्या पोरं. बघ मग आता तू सांग मला म्हणजे जी भरती करते ऐक ना जी भरती करते का ताई त्यांनाच कळायली ही नुकसान किती केली त्यांना ती. अगदी बरोबर आणि मला तू सांग पोलीस जर म्हणतायत की तुम्ही ईडब्ल्यूएस मधनं भरा तुम्ही कुंडलमधनं भरू नका तर हा काय करतो पोलिसांना पण शिव्या देतोय. शिव्या देतोय होय. सांग आता तू त्यातला आहे तू तिथं जाऊन आला म्हणून तुला कळतंय दादा हे. अगं मी मला किती मार्क आहेत ग्राउंडला 40 मार्क आहेत लिखीला काही विचार वाटलं तर पुस्तक देतो 90 मार्क लिखीला घेतोय मी कसले. बघ आता हे किती नुकसान आहे रे बाळा आणि सांग तू वय निघून चालले रे वय निघून चालले ना. त्यांच्या दम नाही 120-150 पैकी 120 मार्क सुद्धा पुरू शकत नाही त्यांना 100च्या खालीच आहे ती. त्यांचं मेरिट म्हणजे कमी लागते ईडब्ल्यूएस आणि आपल्याला सुद्धा रद्द केलं ना ज्या मराठ्याच्या पोरांना ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलाय का त्याचा कॅन्सर स्थगिती आणली त्याच्यावर एक तर ओपन मध्ये भरा किंवा एससीबीसी मध्ये भरा असं बघ रे बघ किती नुकसान आहे बघ आणि आपल्या हिंदू मध्येच भांडणं लागले आणि लांडी चालली पुढं. सांगतो किती नुकसान आहे रे दादा हे. लय कोण भरून काढणार आहे करते नाही आपली त्यांची जर संख्या वाढली 100% अगदी मग मी काय ओरडून सांगते तर सगळ्यांना माझा राग येत होता पण आज तुझ्यासारखे कितीतरी भाऊ आहेत की जे मला फोन करून सांगतायत की नाही ताई तू जे बोलती तेच बरोबर आहे. बरोबर आहे आणि लावणार होतो पण मी म्हणलं लाव. किती सांग बरं तू काय करायचं आता सांग. नुकसान आहे बघ ना. ऐकलं भरपूर त्याच्यासोबत चर्चा झालेली त्या भावासोबत माझी आणि तो सांगतोय कशा पद्धतीमध्ये की त्यांना किती मार्क कमी आहेत तरी पण त्यांना घेता येत. किती नुकसान झालंय किती नुकसान केलं या माणसाने फार मोठं नुकसान केलेलं आहे मराठा समाजाचं. त्यामुळं अगदी बरोबर जरांगेने सगळे सोयऱ्यांना फायदा करून दिलेला आहे 100% त्याला सगळे सोयऱ्यांचाच फायदा करायचा होता आणि त्याने सगळ्या सोयऱ्यांचा त्याचा फायदा करून दिलेला आहे. त्याला काय झालं माहिती त्याला नाचायला लावलं. त्याला असं वाटलं की कदाचित नाचलो म्हणजे सगळे सोयरे लागू होईल पण त्याला कळून गेलं की या देशाचं संविधान फार खतरनाक आहे. कोण मायचा लाल नाही संविधान बदलायला आणि त्याला माहिती आहे संविधान बदलल्यावर जे भीमवाले याला येणार रस्त्यात मध्ये खड्डा करून गाडतील. जर तू संविधान बदलायला लागला काही तू जर सरकारकडनं मागण्या करायला लागला आणि संविधानामध्ये जर बदल करा म्हणशील तुला गाडल्याशिवाय राहणार नाही तेवढं लक्षात ठेव. मग हे त्याच्या लक्षात आलं होतं की जे भीमवाल्यांचा पंगा परवडणार नाही आपल्याला. बघ ना एक लक्षात घ्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्याच्या विरोधात गेले. हिंमत नाही झाली त्यांच्या विरोधात बोलायची याला माहितीये पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर याला म्हणावं तू त्यांच्याकडे बघायची पण हिंमत करू नको. त्याच पद्धतीत त्याच्या हे लक्षात आलं की सगळे सोयरे हा कायदा लागू होऊ शकत नाही. रुजूच होऊ शकत नाही. त्यापेक्षा सोडा. तो दादा म्हणत होता की ताई म्हणजे कदाचित त्याचं माझ्यासोबत त्याच्या अगोदरही बोलणं झालेलं होतं. तो मला जॉबसाठी बहुतेक तो म्हटला मी पुण्यामध्ये भेटलो होतो तुम्हाला
मी जॉबसाठी तुम्हाला बोललो होतो, कुठे जॉब असेल तर मला बघा. मला आठवत नव्हतं त्याच्याशी बोलताना की तर तो म्हटला ठीक आहे हरकत नाही ताई. परंतु मग त्याने झालेली वाताहत सांगितली त्याची की मी आत्ता भरतीची तयारी करतो, पार्ट टाइम जॉबही करतो. माझी त्याच्या तोंडाने तुम्ही ऐका, त्याने स्वतः सांगितलेली की माझी भरती झाली असती 100% पोलीस भरतीला मी गेलो असतो ताई. पोलीस भरतीमध्ये सगळं काही माझं झालं असतं, परंतु फक्त आणि फक्त या मूर्खपणामुळे मला नाही भेटलं. आणि फार म्हणजे खंत व्यक्त करत होता तो मुलगा. जी लोक म्हणतात ना, जी बोलतात ना की काय झालं EWS मुळे, कुणामुळं गेलंय, त्याच लेकराच्या तोंडून ऐका कुणामुळं गेलं ते. सुट्टी नाही याला. मी सांगते ना तुम्हाला, या लेकरांचा तळतळाट याला इतका बेकार लागेल. हा साधा नाही मारणार आहे, हा असा झुरून झुरून मरेल. देव काय याला लगेच नाही मारणार, झुरून झुरून मारेल देव याला. आणि या लेकरांचं इतक्या लेकरांचं वाटोळ झालं आणि त्याला कारणीभूत आहे ना फक्त आणि फक्त हा भिकार तोंड्या आहे ना, हा चिलम तोंड्या, हा नालायक माणूस आहे गांजाऱ्या. ह्याच्यामुळं सगळं वाटोळ झालंय. काय केलं आता याने? आरक्षणाचा मुद्दा ठेवला बाजूला, राजकारणात घुसला. आता याला राकेश टिकेती सारखं शेतकऱ्यांचं प्रकरण उचलून धरायचं. म्हणजे काय, इथं शेतकऱ्यांचं बघा आता याचा काय डाव आहे. इथं शेतकऱ्यांचं नाटक करायचं राकेश टिकेती सारखं, आणि पुन्हा निवडणूक झाली की राकेश टिकेती सोबत हात मिळवणी करायची आणि दिल्लीला गोंधळ घालायचा दोघांनी मिळून. म्हणजे ज्या पोरांना नाही का यांनी वाया घालवलेली, यांच्या मागं पळू पळू इतके दिवस ते नेत्यांचे झेंडे घेऊन पळायचे, आता याचा झेंडा घेऊन पळतायत. त्या पोरांना हा घेणार सोबत आणि तिथं जाऊन त्यांचा बळी देणार. हा सुरक्षित राहणार, याला काय नाही होणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये याचं चालू आहे जे काय आहे ते. किती मुलांचं नुकसान झालेलं आहे की माझी भरती झाली असती ताई, फक्त आणि फक्त या नालायक माणसामुळं. जे मुलं त्याला देव मानत होती, जी मुलं अक्षरशः म्हणजे काय सांगायचं, जरांगे पाटील म्हणजे त्यांना तो स्वतः म्हणतो ताई मला सुद्धा राग यायचा तुमचा एकेकाळी की हे असं का करतायत. परंतु ज्या वेळेला तुम्ही जे तुमचं बोलणं सातत्यानं, मी व्हिडिओ तुमचे नेहमी बोलतो, जरी राग येत होता तरी बघत होतो. आणि ज्या वेळेला काही म्हणजे EWS नंतर जास्त डोळे उघडले की अरे नाही, ह्या बोलतात तेच खरं आहे या माणसाने. आणि अजूनही हा बाबा बोलताय की मला मुसलमानांसाठी लढायचंय. अच्छा, काय माहिती का, धनगर कोळी माळी नाही का जे काय आहेत ना, तो म्हटला मी घिसड्यांसाठी लढायचं नाही का, मी काय ह्याच्यासाठी लढायचं नाही का, मी काय धनगरासाठी लढू नको का, मी काय मुसलमानांसाठी लढू नका. हे नाटक आहे त्याचं, फक्त बोलण्यासाठी, भावनिक करण्यासाठी लोकांना. बाकी याला काही घेणं देणं नाही समाजाचं. याने त्या दिवशी बोलून दाखवलं, मी सांगितलं तुम्हाला की याने स्वतःच बोललेला आहे हा की मला समाजाचं काहीच घेणं देणं नाहीये, मी समाजासाठी काहीच करत नाहीये.